प्रतापगड बांधून जणू भक्कम अशी लंकाच तिथे उभी केली होती. आणि जावळीचं खोड किती खंडाटी माहितीये. आजही तुम्ही गेलात ना आज, तरी तुम्हाला इतकं घनदाट वाटेल. या काळात किती असेल माहितीये. एकच वाक्य सांगतो. हिडिंबा नावाची राक्षसी, आपण कल्पनेनं कल्पना करू शकतो अशी कल्पना करा. पिंजरलेली अशी केस आहे आणि एखाद्याला सांगितलं जा त्यातनं एक ऊब शोधून दाखवा. एखादी ऊब घेतली आणि सोडली तिच्या केसात हिडिंबेच्या, तो ऊब सापडणं शक्य नाही. वाक्य असं आहे, एक वेळ हिडिंबेच्या डोक्यातली ऊब सापडेल पण जावळीच्या खोऱ्यात सोडलेला हत्ती सापडणार नाही, इतकं घनदाट आहे. त्यामुळे राजांनी निवडला होता प्रतापगड. इकडे खान कुठे आलाय? पंढरपुरात आलाय. आता त्यांनी इथे धार्मिक प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही आतापर्यंत ऐकून आहोत की खान तुळजापूरला गेला, पण इतिहास संशोधकांचं याच्यावर एकमत होत नाहीये. आणि माझंही म्हणणं असं आहे की विजापुरातनं त्याला वारीला घेताना उलट तुळजापूरकडे जाण्याची काही आवश्यकता नाही. काही संशोधकांनी सांगितलंय की तो जो संदर्भ आलाय तुळजापुरात तो गेलाय, तो कधीतरी अगोदरच्या मोहिमेत असताना गेलाय. आणि हे पटण्यासारखं आहे की हो, विजापुरातनं तो पंढरपूर आला. पंढरपुरात त्यानं विठुरायाला हात घालण्याचा प्रयत्न केला, थोडा धार्मिक प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटत होतं की धर्मावर आपण जर काही प्रश्नचिन्ह निर्माण केले तर जनता चिडेल आणि राजाला बाहेर पडावं लागेल, मोकळ्या मैदानावर यावं लागेल. कारण धर्मावर प्रश्नचिन्ह केल्यानंतर जनतेचा दबाव राजावर असेल. पण आमच्या राजांनी धोरण ठरवलंच. कोणतं धोरण? आपण घाबरलोय, आपण भीतोय असं दाखवायचं. त्याने कितीही धार्मिक प्रश्न किती नाही आपण अस्थिर व्हायचं. एपीजे अब्दुल कलामांची कविता आहे, आयरण होशील तेव्हा घाव सोस आणि हातोडा होशील तेव्हा घाव घाल. आपली भूमिका आयरणची कधी आहे आणि हातोड्याची कधी आहे हे ज्याला कळतं त्याला राजकारण सांगतात. सगळ्या आणि फणा करण्याच्या वेळा ज्या राजकीय व्यक्तीला जमतात त्याचं राजकारण यशस्वी होतं. चांगले आहे.